मीटिंग घ्यायला आज आपण चुडावा पोलीस स्टेशन समोर उपोषण सुरू केलेलं आहे. काय विषय आहे? मी गोविंद ग्यारोज कदम, राहणार सोन्ना, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी याच्या पाठीमागे एक उपोषण केलं मी एक दिवसाचं. ह्या चुडावा पोलीस हद्दीमध्ये काही गावामध्ये अवैध दारू विक्री होत आहे आणि अवैध दारू लवकरात लवकर बंद व्हावी त्याच्यासाठी मी अनेक वेळेस निवेदन दिले आणि मला चुडावा पोलीस स्टेशनचे जे काही मोठे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी मला लेखी दिली बाबा येणाऱ्या काळामध्ये ह्या हद्दीतील गावामध्ये कुठल्याही गावामध्ये अवैधरित्या दारू होणार नाही असं लेखी आश्वासन दिलं. आणि लेखी आश्वासन दिल्यानं मी 2-4 गावचा दौरा केला तर त्या दौऱ्यामध्ये मला असं माझ्या डोळ्यात सापडलं की खुलेआम अवैध दारू विक्री होत आहे आणि ती अवैध विक्री बंद व्हावा म्हणून मी आज दिनांक 16 आज रोजी चुडावा पोलीस स्टेशन उपोषणाला बसलो आहे. येणाऱ्या काळामध्ये अवैध दारू लवकरात लवकर बंद व्हावी अशी प्रार्थना करतो आणि ते थांबतो. जर समजा ही दारू व्यवसाय बंद नाही झाला तर काय करणार? अवैध दारू बंद जर नाही झाली तर मी असं समजेल की महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत यांना मी जाऊन पुन्हा एकदा विचारी बा महाराष्ट्रामध्ये तुम्ही गृहमंत्री आहात त्या ठिकाणी गाव पातळीवर काय होत आहे हे जातीनं तुम्ही एक शिवून बघा. आणि माझं जे गाव आहे नांदेड जिल्ह्याच्या जवळ आहे, माझं गाव परभणी जिल्हा हे खूप दूरचं अंतर आहे. तरी मी की बाबा ह्या येणाऱ्या काळामध्ये ह्या गावामध्ये कुठल्याही अवैध दारू होऊ नये आणि मला काय कोणाचे पैसे नसतात काय नाही, मी स्वखर्चानं माझा ऑटो घेऊन जात असतो, रितसर निवेदन देत असतो आणि सदनशील मार्गाने उपोषण करत असतो. मी अनेक वेळेस निवेदन दिले, अनेक वेळेस उलटं कमी व्हायचं तर जास्त व्हायलं हे होऊ नये म्हणून एवढ्या टेम्परेचरमध्ये 45 टेम्परेचरमध्ये मला उपोषण करण्याची वेळ आली. कशामुळे आली हे बघून लोक बंद करीत नाही, डोळा झाकपणा करतात. आता नवीन SP आलेले आहेत, त्यांनी काय तुम्ही भेटलं का त्यांना? नवीन SP साहेबांना, कावत साहेबांना यांना मी भेटलो आणि त्यांना मी माझ्या हातानं निवेदन लेखी दिलं आणि ते जातीनं मला म्हणजे लक्ष देतो. आणि आता हे माझं उपोषण 2 दिवस चालतं की 4 दिवस चालतं आहे. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येणार नाहीत तोपर्यंत मी माझं पुढचं हे माझं उपोषण चालूच राहील. मला पाठीमागे उपोषण केलं तर त्यानं मला लेखी दिलं तर कुठल्या गावात अवैध विक्री होऊ देणार नाहीत. परत चालू झालं की होऊ नये म्हणून ही एवढ्या टेम्परेचरमध्ये मला इथं उन्हात बसावं लागलं. कशासाठी? अवैध नका ना. आज विजय थलपती तामिळनाडूचे CM झाले आणि त्याने 717 दुकानं बंद केले आणि या महाराष्ट्रामध्ये मला 36 वर्ष आता व्हाली तर कुठलंच अवैध दुकान बंद होत नाही. गुन्हे दाखल केले, आले, सुटले, पुन्हा चालू झाले. विजय थलपती तामिळनाडूचे नये CM 717 दुकानं लिगली परवानगी बंद केली. इथं तर अवैध दारू आहे. ह्या पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याचा आदर्श घेऊन हे लवकरात लवकर अवैध दारू बंद करावी. एक कालच निवडणूक लागली तामिळनाडू, अवैध दारू